ठाणे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार, निष्ठावंत लोकप्रिय उमेदवार राजनजी विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ जमलेले आज महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जमलेली जनता, सर्वांना आमचा सप्रेम जय महाराष्ट्र. आता आपण सर्वजण चौक सभा करत जातो आहोत आणि आपण सगळेजण आपली मतं मांडतो. हुकुमशाही कशा प्रकारे आपल्या देशामध्ये आता होऊ घातली, त्याचं आत्ताच एक जिवंत उदाहरण मागच्या चौक सभेत माझ्या लक्षात आलं. महानगरपालिकेच्या बाहेर आपण उभे होतो, बरोबर आहे. आपली महानगरपालिकेचे इलेक्शन माझ्या माहितीप्रमाणे 2022 ला होऊन जायला पाहिजे होते, परंतु या बीजेपी सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी महानगरपालिकेचे इलेक्शन होऊ दिले नाही आणि या महानगरपालिकेच्या अंडर येणारे आमचे सर्व जनता यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांपासून त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी वंचित ठेवलं. हे हुकुमशाहीचं सर्वात मोठं उदाहरण, बरोबर ना. आज आपले नगरसेवक असते या महानगरपालिकेमध्ये, मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक असते, तर तुम्ही सर्व जनता जनार्दन त्या महानगरपालिकेत जाऊन तुमचे सर्व कामं करून घेऊ शकले असते. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, तो रस्त्याचा प्रश्न असेल, रस्त्यावरच्या लाईटच्या दिव्याचा प्रश्न असेल, परंतु त्यांच्या स्वार्थासाठी तुम्हा सर्व जनतेला नगरसेवकापासून या मोदी सरकारने वंचित ठेवलंय. त्यांना फक्त एकच भीती आहे. काय भीती आहे? जर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असत्या, पक्ष फोडल्यानंतर त्यांनी काय केलं? इंग्रजांसारखं तोडा फोडा आणि राज्य करा. पण ही जी भारताची जनता आहे ना आणि महाराष्ट्राची जनता, त्यांना हे त्यांचं कळून चुकलं होतं की यांनी जे बीजेपीने पक्ष फोडले ह्याच्या मागे फक्त त्यांना स्वतःचा फायदा होता. त्यांना सगळे जागतिक पातळीवर दाखवून द्यायचा होता की भारतात फक्त एकच पक्ष, तो म्हणजे भाजपा, आणि त्याच्यामुळे राज्यातले सर्व पक्ष फोडायचे आणि ते संपवायचे. ही भीती असल्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लावू दिल्या नाही. आपल्याकडे आज इथे आपले काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन साहेब आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करते. आणि अशा एक ना अनेक आपण रोजच्या गोष्टी बघत राहतो, काही ना काही गोष्टीतून हुकुमशाही. आज आपण इथे ऊ केलं का उचलून टाकलं पोलीस स्टेशनला, आपण चू केलं का आपल्या मागे लावली ईडी, आपल्या मागे लावली सीबीआय. ही लोकशाही होती या भारत देशामध्ये. 10 वर्षापूर्वीपर्यंत लोकशाहीचं साम्राज्य होतं, परंतु या 10 वर्षामध्ये आज आपला जो स्तंभ आहे ना, चौथा स्तंभ आपण म्हणतो, मीडिया, पत्रकारिता, यांना सुद्धा बोलायला कुठे तोंड राहिलेलं नाही. आज उत्तर मुंबईला जे उमेदवार दिलेत, पियुष गोयल, ते स्थानिक पण नाहीयेत. ते तिकडे प्रचाराला गेले असताना मच्छीचं तिकडे हे होता, मार्केट लावलेलं, तिकडे नाकाला रुमाल घेऊन चालले होते. खासदार होणार ना तुम्ही, नाकाला रुमाल लावून फिरत होते. त्याची एका आपल्या पत्रकार महिलेने माहिती दिली पत्रकाराच्या पेपरमध्ये, तिच्या घरी जाऊन दंगे केले, त्या महिलेवरती गुन्हा दाखल केला. हीच का लोकशाही? म्हणजे आज एका महिला पत्रकार सुद्धा आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये, हे माझ्या महिला भगिनींनी सर्वात जाणून घ्या. आज ते म्हणतात सगळी महागाई कमी होणार होती. काय सांगितलं 10 वर्षापूर्वी? बस हो गई महंगाई की मार, अब नहीं चाहिए कांग्रेस की सरकार. पण आज काय दिवस आले, आज आपण काय बोलतो सर्वजण? बस हो गई महंगाई की मार, अभी नहीं चाहिए बीजेपी की सरकार. बरोबर ना. आज आपण त्यांना काय निवडून दिलं 10 वर्षापूर्वी? अपने अच्छे दिन आएंगे. आले का अच्छे दिन? अच्छे दिन तर नाही आले, पण बुरे दिन तर नक्कीच आले. एक चाचा असे चालले होते रस्त्यावरून, त्यांना मी विचारलं, चाचा अच्छे दिन आले का? म्हणतात नाही मॅडम, अच्छा दिन तो का पता नहीं, लेकिन हमको बुरा दिन तो पक्का आ गया. ही आम जनता सांगते, हे आपणच नाही बोलत आहे. आम जनतेला विचारलं ना, त्यांची पण तेच आहे अवस्था आज. त्याच्यानंतर महिलांवरती, सगळ्यांना माहिती आहे, महिलांवरती जे जे अत्याचार करतात ते त्या भाजपात जाऊन मंत्री, संत्री, खासदारचे उमेदवार होतात. बरोबर की चुकीचं आहे? म्हणजे आज मोदी सरकारचं काय आहे गणित? महिलांवर अत्याचार करा, भ्रष्टाचार करा, गरिबांची पिळवणूक करा आणि बीजेपी मध्ये जाऊन खासदारकीची उमेदवारी मिळवा आणि अशा उमेदवारांना निवडून तुम्ही दिल्लीत पाठवणार का? म्हणजे आपल्या भारत देशाच्या महिलांचंच नाही, पुरुषांचंच नाही, पण आपली येणारी नवीन पिढी, आपल्या युवा पिढीचं शोषण करतायत. अशी लोक जर येऊन दिल्लीत बसली तर तुम्ही आम्ही सर्वजण एक दिवस संपून जाऊ. बरोबर बोलता का चुकीचं बोलता मला तुम्ही सांगा. बरोबर. आज आपला इथे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. आज उत्तर मुंबईला आम्ही जिकडे राहते दहिसरला, तिकडे आपला महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार आहे. परंतु मला खूपच आनंद वाटतोय
की आपण सर्व महाविकास आघाडी, मग तो कोणत्याही पक्षाचा आपला उमेदवार असू दे, आपण सर्वजण काय समजतो, मी स्वतः उमेदवार आहे आणि तसं आपण प्रचार करतोय. का? कारण ती आज वेळ आलेली आहे. आज जर आपण ही हुकुमशाही नाही थांबवली ना, तर आपले जर खासदार नाही निवडून आले, लक्षात घ्या, आपले जर खासदार नाही निवडून आले, येणाऱ्या काळात आपले आमदार सुद्धा येणार नाहीत. का? आज ते केंद्रात बसले असल्यामुळे, केंद्रात बसल्यात ते लक्षात घ्या, ते केंद्रात बसलेत म्हणून ते काय करतात, ज्या आपल्या शासकीय यंत्रणा मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, सीबीआय असेल, निवडणूक आयोग असेल, घरची भांडी घासल्यासारखा त्या सगळ्या सुविधांचा वापर करून आमच्या भारतातल्या नागरिकांचं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांचं काय करतायत, खच्चीकरण करतायत. मग हेच जर परत आले, 10 वर्षाचं आपली आज ही वाट लावली, अजून त्यांना 5 वर्ष मिळाले तर विचार करा, आपल्याला बोलायची वेळ यायला लागेल. कुठे नेऊन ठेवलाय भारत देश माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज या महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन, महाराष्ट्र आणि गुजरात आम्ही सगळे ना गुण्या गोविंदाने नांदत होतो. खूप गारुसी कहती है थी कि मारा बदा गुजराती भाई અને બહેન છે, અમે લોકો સાથે જમતા હતા અને રમતા હતા. પણ આજે શું દિવસ આવેલા છે, મોદીએ શું કરેલું છે, આજે ગુજરાતી અને મરાઠી એનામાં ઝઘડા લગાવેલા છે. કેમ? અમને એ જોઈતું હતું. આ દિવસ માટે અમે લોકો વોટ આપેલું હતું મોદી સરકારને, કેમ કે અમને ગુજરાતી ને મરાઠી ને અમારા મુસ્લિમ ભાઈ ને અમારા શીખ ઈસાઈ બધામાં ઝઘડા लगावશે. अरे आपको बोलना है तो विकास के मुद्दे पे बोला ना, विकासाच्या बाबतीत बोला, महागाईवर बोला, रोजगारावर बोला, पण नाही, अजिबात विचारायचं नाही. तुम्ही विचारणार, तुमच्यामध्ये भांडणं लावली जाणार, हे लक्षात घ्या. आज आपल्यावरती ही वेळ आली ना, मी मराठी माणसांना सांगते, आपला उमेदवार कुठचा, वायव्य मुंबईचा आदरणीय दिना पाटील साहेब घाटकोपरला प्रचाराला गेले असता एका गुजराती बिल्डिंग मध्ये काय म्हटले, मराठी उमेदवार बिल्डिंग मध्ये पाहिजेत नाही, बाहेर व्हायचं बाहेर. अरे हा आमचा महाराष्ट्र आहे आणि ही आमची मुंबई आहे, आमची मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली मुंबई आणि ही बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला महाराष्ट्र आहे. आणि जर तिकडे मराठी माणसाचा सन्मान होणार नसेल ना, तर नको आम्हाला बीजेपी सरकार. पाहिजे तुम्हाला? आज इकडे माझे सगळे उत्तर भारतीय बंधू जे सन्मानाने इथे धंदा करून त्यांचा दिवस चालवतात ना, त्या आमच्या उत्तर भारतीयांच्या मागे लागणारा तो राज ठाकरे लागले होते की नाही, राज ठाकरे मागे हात धुवून उत्तर भारतीयांच्या. आज काय केलं मोदी सरकारने, त्यांना सोबत घेतलं सोबत, म्हणजे त्यांना उत्तर भारतीयांशी पण काही लेनदेन नाही. आणि दुसरं मोठं सांगायचं म्हटलं तर गुजराती समाजाला पण फक्त त्या लोकांनी काय दाखवल्यात, लॉलीपॉप. पण आज जे माझ्याकडे सगळे व्यापारी बंधू आहेत ना, ज्यांची सगळी दुकानं चालवलेत, तर मी अभिमानाने सांगते, आमच्या महाराष्ट्रामध्ये माझे गुजराती बंधू चांगले मोठ्या लेवलचे व्यापारी झालेत. पण आज जीएसटी मुळे जी वस्तू 200 रुपयाला मिळायची ना, ती आज 500 आणि 1000 रुपयाच्या वर गेली आहे. त्याच्यामुळे काय परिणाम झालाय, त्यांच्याकडे आपोआपच गिराईक झालंय कमी, परंतु त्यांना टॅक्स तर भरायचाच आहे ना जनतेला. मग काय म्हणून तुम्ही मोदी सरकारला निवडून देता, हे मी माझ्या त्या बांधवांना विचारते. आज प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टींचा विचार केला, आज काय म्हटले माहितीये का, गॅरंटी मध्ये काय म्हणतायत ते, हम 1 करोड महिलाओं को क्या बनाएंगे, लखपति दीदी बनाएंगे. ओ मोदी साहेब, 15 लाखाची पहिले वार्ता करा तुम्ही. आले का तुम्हाला 15 लाख? नोटबंदी करून कोणाचा फायदा झाला, इकडे मला सांगा, नोटबंदीने फायदा झाला का कोणाचा? फायदा मला नाही माहिती, पण रिझर्व्ह बँकेने सुद्धा हे मान्य केलंय की नोटबंदी म्हणजे सर्वात मोठं फेलियर होतं. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय पागल आहे असं बोलायला? हे मोदी आणि शहा हेच शाळेत, हे देशाच्या वरचे आहेत का? आज आपल्या भारत देशाच्या वर कोणी नाही. आज आपण जेव्हा इंडिया आघाडी स्थापन केली ना, हे हुकुमशाहीच्या विरोधात, तेव्हा ह्यांची मजल एवढी वाढली ना की काय म्हणतात, इंडिया नाम निकाल देंगे सिर्फ भारत रखेंगे. अरे आमच्या भारत देशाचं नाव इंडिया, हिंदुस्थान आणि भारत ही सगळी नाव आमची आहेत. बदलणारे तुम्ही कोण? आमच्या संविधानामध्ये आमचा भारत पण आहे, आमचा इंडिया पण आहे आणि आमचा हिंदुस्थान पण आहे. हे तुम्ही बदलू शकत नाही. पण लक्षात घ्या, त्यांची हुकुमशाही एवढी वाढली ना की उद्या आपली नावं बदलतील, हे पण दिवस आपल्यावर येतील. मग तुम्हाला वाटतं का तुमच्या घरात घुसून त्यांनी तुम्हाला असं केलं पाहिजे? पाहिजे का? तुम्हाला वाटतं तुमच्या तोंडचा घास त्यांनी पळवून नेला पाहिजे? तुम्हाला वाटतं माझ्या महिला घरात सुरक्षित नाही राहतील, घरात तुम्हाला भीती राहील? कारण यांचे जे खासदार आहेत ना, खासदार ते महिलांची आबरू लुटतात, पण परंतु त्यांना सुद्धा कारवाई होत नाही आणि त्यांना तिकडनं
त्यांना उमेदवारी मिळते. आपले मिंदे गटातले संजय राठोड साहेब, त्यांच्यावर तर एवढा मोठा गुन्हा होता ना, एका मुलीचं त्यांनी असं त्यांचं खच्चीकरण केलं, त्या मुलीला असं वापरलं, त्या मुलीने बिचारीने आत्महत्या केली. पूजा त्या मुलीचं नाव होतं. मग मला सांगा, असे उमेदवार असलेली पार्टी तुम्हाला पाहिजे का? असे महिलांचे आबरू लुटणारे उमेदवार दिल्लीमध्ये तुम्हाला पाहिजेत का? आज ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे टॅक्स हा मोदी माफ करतो. मग आम्हा गरिबांसाठी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा टॅक्स का कमी करत नाही? म्हणजे तुम्ही कमी करू शकता ना, मग का कमी करत नाही? का आमच्याकडे 400चा गॅस 1200 वर नेऊन ठेवलाय? तुम्हाला गॅरंटी द्यायची असेल ना तर आत्ताच्या आत्ता तुमचं सरकार आहे, 400 रुपये गॅस करा, आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करू. करा तुमचे हिंमत आहे तर. 50 रुपये पेट्रोल करणार बोलले होते ना, करून दाखवा 50 रुपये पेट्रोल. तुम्ही तुमचं सरकार आहे, तुम्ही ते करू शकत होते. मग का तुम्ही खोट्या गॅरंटी देता? जेव्हा तेव्हा खोट्या गॅरंट्यांना आता जनता बोलणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि खास करून माझ्या ह्या बंधूंना आणि माझ्या महिलांना आणि इकडे ऐकणाऱ्या सर्व नागरिकांना सांगते, जर नुकसान या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं असेल तर आज नुकसान ह्या सामान्य जनतेचं पण आहे. जर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाईक चालवत असतील आणि रिक्षा ना, तर बीजेपीचे कार्यकर्ते पण बाईक आणि रिक्षा चालवतात आणि पेट्रोल डिझेल त्यांना पण लागतो, हे विसरू नका. आज आमच्या महिला घरामध्ये गॅससाठी आमची वणवण चालली आहे ना, तर तुमच्या बीजेपीतल्या आणि त्या युतीमधल्या महिला पण घरात गॅससाठी वणवण चाललेली आहे. तर या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिकांवरती जी आज वेळ आली आहे ती फक्त आणि फक्त कोणामुळे? या फेकू बीजेपी सरकारमुळे. तर या फेकून आपल्याला काय करायचंय? फेकून द्यायचंय. त्याच्यामुळे काय? अबकी बार भाजपा तडीपार, अबकी बार भाजपा तडीपार. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला, येणाऱ्या 20 मेला जर तुम्हाला वाटतं आपल्याला निष्ठावंत, आता बघा जे निष्ठावंत नव्हते ना, ज्यांनी काळा पैसा जमा केलेला, असे मिंदे गटातले उमेदवार आणि अजून कुठल्या कुठल्या पक्षातले ते जी राष्ट्रवादी फोडली त्यातले उमेदवार तिकडे पळाले. का पळाले? कारण त्यांनी आपल्या सारख्या जनतेचा टॅक्सच्या रूपातला पैसा खाल्ला, काळं धन जमा केलं. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ते इन्कम टॅक्सला घाबरले आणि तिकडे जाऊन बसले. परंतु आज आपले निष्ठावंत खासदार राजन विचारे साहेब, त्याची 3री टर्म, 2 टर्म मध्ये किती त्यांनी काळा पैसा जमा केला असता मला सांगा, जर करायचं असतं तर. परंतु आज ते ताट मान्याने आहेत ना उद्धव साहेबांसोबत, आपलं सरकार नसताना, तर असा निष्ठावंत खासदार पुन्हा होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्याला सगळ्यांना मिळून, म्हणजे आपल्याला सगळ्यांना इकडच्या मीरा भाईंदरच्या रहिवाशांना आणि सर्वांना जे आम्हाला जिकडून सगळे ऐकतायत, ह्या बिल्डिंग मध्ये राहणारे माझे गुजराती बंधू, माझे उत्तर भारतीय बंधू, माझे ख्रिश्चन बंधू, माझे मराठी बांधव, सर्व जातीच्या बांधवांनी आपल्या इकडच्या ठाणे लोकसभेच्या खासदारांना राजन विचारे साहेबांना 20 मे रोजी 2 नंबरचं बटन आहे, लक्षात घ्या, 2 नंबर. या 2 नंबरच्या बटनावरती मशालला दाबून, मशालचं बटन दाबून 2 नंबरचे धंदे करणाऱ्या बीजेपीला तडीपार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.